आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। टीकाकारांवर बोलताना भाजपच्या बबनराव लोणीकर यांची मगरुरी। तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईल देखील सरकारमुळे, बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। लोणीकर महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतात। लोणीकर जनतेला मोदींच्या चरणातले दास समजतात। संजय राऊतांकडून बबनराव लोणीकर यांचा खरपूस समाचार। ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती। लोकशाहीमध्ये ही भाषा बरी नव्हे। अंबादास दानवेंचं बबनराव लोणीकर यांच्यावर टीकास्त्र। तर तुमच्या आमदारकी, नेतेगिरी, तुमचे कपडे, बूट आणि गाडीतील डिझेल देखील जनतेमुळेच। दानवेंचा लोणीकरांवर घणाघात। बबनराव लोणीकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। लोणीकरांनी माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रात कोणत्याच गावात फिरू देणार नाही। हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा। बबनराव, तुमचा पगार सुद्धा जनतेच्या टॅक्समधून येतो, त्यातून तुम्ही सर्व काही घेता। मेहबूब शेख यांची टीका। तर सरक्या मानसिकतेमधून बबनराव लवकर बाहेर यावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मेहबूब शेख यांच्याकडून लोणीकरांना चांगलंच घेरलं। बबनराव, हे वागणं बरं नव्हं। तुमचा आत्मसन्मान खुशाल गहाण ठेवा, जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे। सुषमा अंधारे यांची टीका। जनता कष्टाने कमवून खाते, तुम्ही भ्रष्टाचार करून खाता। अंधारे यांच्याकडून निशाणा। बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची केलेली भाषा त्यांच्या पक्षाचे विचार दर्शवतात। भाजप नेते शेतकरी बापाला भिकारी समजतायत का? रोहित पवारांची परखड टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून सूचक स्टेटस। वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं व्यर्थ आहे। भास्कर जाधव यांच्या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। भास्कर जाधव यांची भाषा वैभवशाली। जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून संजय राऊतांचा टोमणा। तर त्यांनी पक्षप्रमुखांची येऊन चर्चा करावी। जाधवांच्या नाराजीवरून संजय राऊतांचा सल्ला।